जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अनैतिक संबंधातून तरुणाकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका महिलेने तिच्या पतीसह मिळून प्रियकराचा निर्गुणपणे खून केलाय। धक्कादायक बाब म्हणजे तरुणाचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबद्दल संशयित आरोपी दाम्पत्य पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत आहे। दृश्यम या हिंदी चित्रपटाप्रमाणे असलेली ही मर्डर मिस्ट्री उलगडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। संजय जाधव आणि सोनाली जाधव असं संशयित आरोपी पती पत्नीचं नाव आहे। या दोघांनी विजय राठोड नावाच्या तरुणाचा खून केलाय। पती पत्नीने खून केल्याचं कबूल केलं असलं तरी खून नेमका कसा केला आणि मृतदेह कुठं टाकला याबाबत ते वेगवेगळ्या कहाण्या सांगत आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा गुंता दृश्यम चित्रपटाप्रमाणे वाढलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली जाधव आणि मयत विजयचे प्रेम संबंध होते। याचाच फायदा घेऊन विजयने त्याच्या मोबाईलमध्ये सोनालीचे अश्लील व्हिडिओ काढलेले होते। या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता। म्हणून सततच्या छळाला कंटाळून सोनालीने पतीच्या मदतीने त्याचा काटा काढायचं ठरवलं। नंतर दोघांनी मिळून विजयचा खून केला। दरम्यानच्या काळात विजय बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती। तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी संजयला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीसोबत विजयचा खून केल्याची कबुली दिली। पण आरोपी पती पत्नी पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगत आहेत। कधी गळा आवळून खून केल्याचं तर कधी लोखंडी हत्याराने वार केल्याचं ते सांगत आहेत। या प्रकरणात पोलिसांना अजूनपर्यंत मयत विजयचा मृतदेह सापडलेला नाहीये। पिंपळगाव हरिशर पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक खुनाची घटना उघडकीस आलेली आहे आणि पती पत्नी आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे। नेमकी काय घटना आहे? 24 फेब्रुवारी रोजी आपल्याकडे वरसाडे तांडा पिंपळगाव हरिश्वर पोलीस स्टेशन येथे वरसाडे तांडा म्हणून एक गाव आहे। त्या गावामधून एक मुलगा 25 वर्षाचा विजय भीमा राठोड हा मिसिंग झाल्याबाबत आपल्याला माहिती मिळाली होती। तेव्हापासून आपण त्या मिसिंग व्यक्तीचा शोध घेत होतो। शोध घेत असताना आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीला आपण जो आरोपी आहे या गुन्ह्यातला त्याला आपण ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशी दरम्यान त्याने कबुली दिली आहे की त्याने त्याच्या बायकोसोबत मिळून घातपात केलेला आहे। मॅडम, मृतदेहाच्या बाबतीत अद्याप ते काही सांगत नाही? अजून तपास चालू आहे। काय कारण काय मॅडम? नेमकं त्यांनी खून केल्याचं काय सांगतायत? कारण कशामुळे केलं? याच्यातला जो आरोपी आहे संजय जाधव म्हणून, तर त्याने असं सांगितलेलं आहे, प्राथमिक माहिती त्याने अशी दिलेली आहे की त्याची पत्नी जी आहे सोनाली त्याच्या आणि जो मयत आहे विजय राठोड यांचं दोघांचं प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधाच्यामुळे त्याने तिचे व्हिडिओ काढलेले होते आणि तो तिला त्या व्हिडिओने धमकवत होता। मॅडम, आरोपींनी गुन्हा कबूल केलाय परंतु ते मृतदेहाच्या संदर्भात काही माहिती देत नाही, काय? अजून तरी नाही। जळगाव जिल्ह्यात यापूर्वी देखील असंच एक खून प्रकरण घडलं होतं, ज्यात खून झालेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला नव्हता। आता या प्रकरणात पोलिसांना मृतदेह शोधण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।